आजच्या पिढीला आपली परंपरा, संस्कृती आणि लोककला यांचा विसर पडताना दिसत आहे. रक्षा खडसे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील राज्यस्तरीय खुली नाट्यगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या नाट्यगीत गायन स्पर्धेच्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळेस बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आजच्या युवा पिढीला आपली परंपरा, संस्कृती आणि लोककला गायन यांचा विसर पडताना दिसत असल्याचं मत व्यक्त केलं. लोककला आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलंय. चांगला कार्यक्रम आहे. मी पण पहिल्यांदा या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे आणि अतिशय एक चांगली सुरुवात आहे की अशी गायनाची स्पर्धा आपल्या चोपड्या शहरामध्ये होते आहे की जेणेकरून अजून ग्रामीण भागामध्ये गायनाबद्दल माहिती मिळेल, अजून जास्त चांगले कलाकार ह्या गायन स्पर्धेशी जुळतील. त्याच्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. मॅडम, आपल्याकडे युवा कल्याण खातं आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे असे युवक आहे की त्यांच्यामध्ये गुण आहे, कलागुण आहे. त्यानंतर पण तालुका स्तरावर जे ग्राउंड पाहिजे ते ग्राउंड दिसत आम्ही करतोय. आता त्याचा प्रस्ताव सुरू आहे. लोकनायक न्यूज.